वेलकम टू अपस्किल अकॅडमी. आजच्या लेक्चरमध्ये आपण टॅक्स असिस्टंट मेन्सचा जो पेपर झाला होता 2021ला त्याचं सोल्युशन बघणार आहोत मॅथ रिझनिंगचं. हा पार्ट 1 असेल. राहिलेले काही क्वेश्चन आपण सेकंड पार्टमध्ये बघणार आहोत. फर्स्ट क्वेश्चन आहे, 3 चौकार व 8 षटकार मिळून 110 धावा केलेल्या फलंदाजाच्या पळून काढलेल्या धावांची टक्केवारी किती? आपल्याला माहिती आहे, जर एक चौकार म्हटला तर रन किती भेटणार आहेत? 4 भेटणार आहेत. तर त्यांना 3 चौकार म्हटलेत म्हणजे चौकारांचे रन किती झाले? 4 गुणिले 3 12 रन. 8 षटकार म्हटलेत, एक षटकार म्हटला तर 6 रन भेटतात. 8 षटकार मारले तर रन किती भेटले असतील? 8 गुणिले 6 48. चौकार आणि षटकारचे मिळून रन किती झाल्या? 48 प्लस 12 म्हणजे 60 रन. टोटल रन त्यांना 110 धावा काढल्यात. 110 मधून चौकार आणि षटकारच्या धावा मायनस करू. 110 मधून जर 60 गेले तर किती उरणार आहेत? 50 उरणार आहेत. म्हणून हे जे 50 असणार आहे ते पळून धावा काढलेले असतील. त्याचं तुम्हाला पर्सेंटेज विचारलंय. मग पळून काढलेल्या धावांची संख्या आहे 50. किती पैकी? टोटल पैकी. टोटल किती आहेत? 110. पर्सेंटेज काढायचे म्हणून इंटू 100. म्हणून ह्या क्वेश्चनचा आन्सर किती येणार आहे? हे शून्य कॅन्सल झाला. 50 भागिले 11 म्हणजेच 11 चोक 44 उरले 6 झाले 60. 11 पाची 55 उरले 5. म्हणून ह्या क्वेश्चनचा आन्सर असणार आहे 45.5/11%. ऑप्शन नंबर सेकंड. सेकंड क्वेश्चन आहे, ए आणि बी च्या वयाचं गुणोत्तर 2:5 आहे. त्यांच्या वयाची बेरीज 63 वर्ष असल्यास ए चं वय काय? आता ए आणि बी दोघांचा रेशो माहिती आहे आपल्याला 2 आणि 5. मग दोघांची टोटल माहिती आहे 63. रेशो मध्ये टोटल किती आहे? 5 + 2 7. जर हे 7 म्हणजे 63 असेल तर 1 म्हणजे किती? 7 9 63. 1 म्हणजे 9 तर एचं वय विचारले, रेशो मध्ये 2 आहे तर 2 म्हणजे किती? म्हणून 9 2 18 वर्ष. बीचं विचारलं असतं तर बीचं किती आहे रेशो मध्ये? 5. 1 म्हणजे 9 तर 5 म्हणजे किती? 45. जर बीचं विचारलं असतं तर 45 वर्ष, एचं विचारलं तर 18 वर्ष. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर थर्ड 18 वर्ष. थर्ड क्वेश्चन आहे, एका विमानात 500 प्रवासी होते, त्यापैकी 45% पुरुष, 20% मूल्य होती, तर स्त्री प्रवाशांची संख्या किती? आपल्याला माहिती आहे पर्सेंटेज मध्ये टोटल किती असते? 100% असते. 100% मध्ये 45% पुरुष आहेत, त्याच्यानंतर 20% मुले आहेत, तर राहिलेल्या स्त्रिया असतील किती? मग 45 + 20 म्हणजे किती झालं? 65%. 100 मधून 65 गेलं, उरलं किती? 35%. म्हणून ज्या स्त्रिया असणार आहेत ती किती असणार आहेत? तर 35%. कुणाचे? टोटलचे. टोटल प्रवासी किती आहेत? 500. म्हणून 500चे 35% काढा, आन्सर येऊन जाईल. 500चे 35% किती असणार आहे? 2 शून्य कॅन्सल झाले. 35 गुणिले 5 5 5 25, हातचे आले 2, 15 आणि 2 17. म्हणून त्या स्त्री प्रवाशांची संख्या किती असणार आहे? 175 असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, जे काम राजू 60 दिवसात करतो तेच काम संजू 40 दिवसात करतो, तर दोघे मिळून ते काम किती दिवसात करतील? टाइम अँड वर्कचा क्वेश्चन आहे. मग हा क्वेश्चन आपण एलसीएम न सॉल्व्ह करू शकतो, बेसिक किंवा शॉर्टकट न करू शकतो. राजू आणि संजू आहे, तर राजूला एक काम पूर्ण करायला 60 दिवस लागतात, संजूला तेच काम करायला 40 दिवस लागतात. त्यांचा एलसीएम घेऊ. 40 आणि 60चा एलसीएम किती असणार आहे? 120. हे टोटल वर्क असणार आहे. मग हे 120 युनिट काम करायला संजूला जर 60 दिवस लागत असतील तर त्याच्या इफिशियन्सी किती असेल? 120 भागिले 60 म्हणजे 2 युनिट. 120 युनिट काम करायला संजूला 40 दिवस लागत असतील तर त्याची इफिशियन्सी 120 भागिले 40 म्हणजे 3. तर हे दोघांनी मिळून जर सोबत काम केलं तर ते किती दिवसात संपल असं विचारलंय. मग राजू आणि संजू टोटल वर्क आहे 120 युनिट, दोघांना करायचंय. 2 + 3 5च्या इफिशियन्सीने किती दिवस लागतील? 120 भागिले 5 म्हणजे 24 दिवस. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर 3. हा क्वेश्चन तुम्ही शॉर्टकट मेथडने सुद्धा करू शकता. जर दोघांचे सेपरेट डेज दिले असतील आणि कंबाईन विचारला असेल तर दोघांचा गुणाकार करा. राजूला 60 दिवस लागलेत, संजूला 40 दिवस लागलेत. खाली दोघांची ऍडिशन 60 + 40 100. आन्सर येऊन जाईल. 20 दुनी 40, 20 पंचे 100, 5 1 5, 5 दुनी 10, 12 गुणिले 2 म्हणजेच किती दिवस? 24 दिवस. अशाही पद्धतीनं हा क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करू शकता. नेक्स्ट क्वेश्चन आहे, प्रिया व शारदा यांनी प्रत्येकी 1.5 लाख व 2,40,000 गुंतवणूक व्यवसाय सुरू केला. हा पार्टनरशिपचा क्वेश्चन आहे, त्याला भागीदारी आपण असं म्हणतो. मग भागीदारीच्या ह्याच्यामध्ये लक्षात ठेवा, हमेशा प्रॉफिट कसा भेटत असतो, तर प्रॉफिट इक्वल्स टू काय असतं? त्यांची इन्व्हेस्टमेंट इंटू टाइम पिरियड. प्रॉफिट काय असतो? तर इन्व्हेस्टमेंट इंटू टाइम, ह्या दोघांचा गुणाकार केला की तुम्हाला प्रॉफिटचा रेशो भेटत असतो. इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय? तर भांडवल, गुंतवणूक. टाइम म्हणजे काय? तर वेळ. मग आपल्याला सांगितलंय प्रिया आणि शारदा आहेत, त्यांनी प्रत्येकी 1.5 लाख आणि 2,40,000 रुपये गुंतवणूक व्यवसाय सुरू केलाय. म्हणजे त्यांचे इन्व्हेस्टमेंट दिली आहे, तुम्हाला भांडवल दिले. प्रियानं 1.5 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट केली आहे आणि शारदानं किती केली आहे? 2,40,000.
आणि दोघींचा जो व्यवसाय चाललाय तो किती वर्षासाठी चालला? 1 वर्षासाठी. म्हणजे टाइम पिरियड किती? 1 वर्ष. मंथ मध्ये घेतलं तर मंथ मध्ये घ्या, इयर मध्ये घेतलं तर इयर मध्ये घ्या. मग आता मंथ मध्ये घेतलं तर एका वर्षात 12 महिने, हे 12 कॅन्सल झाले. मग प्रॉफिटचा रेशो काय असेल? इन्व्हेस्टमेंट इंटू टाइम, म्हणजेच प्रॉफिटचा रेशो भेटेल तुम्हाला. हे 4 शून्य कटले, हे 4 शून्य कटले, अजून भाग जाते 3 3 5 15, 3 8 24. म्हणजे त्यांच्या प्रॉफिटचा जो रेशो भेटला तुम्हाला किती भेटलेला आहे? तर 5:8. मग आपल्याला रेशो मध्ये प्रॉफिट किती आहे दोघींचा? 8 आणि 5 13, आणि क्वेश्चन मध्ये किती सांगितलं? तो 65,000 आहे. जर हे 13 म्हणजे 65,000 असतील तर 1 म्हणजे किती? 1 म्हणजे 5,000. जर 1 म्हणजे 5,000 असेल तर त्यांचा दोघींचा वाटा विचारलाय. प्रियाला किती भेटायला प्रॉफिट? 5 आहे. 5 म्हणजे 5, 1 म्हणजे 5,000, तर 5 म्हणजे किती? 25,000. आणि शारदाला किती भेटायलाय? 8. 1 म्हणजे 5,000, तर 8 म्हणजे किती? 8 पंचे 40,000. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असणार आहे 25,000 आणि 40,000. असा टोटल प्रॉफिट असणार आहे 65,000. तर या क्वेश्चनचा आन्सर 25 आणि 40,000. नेक्स्ट क्वेश्चन आहे टायमरवरचा, हा सुद्धा क्वेश्चन आहे. 4 पुरुष अथवा 6 स्त्रिया एक काम 20 दिवसात पूर्ण करतात. शॉर्टकट मेथडनं जर हा क्वेश्चन तुम्हाला करायचा असेल तर वर काय करायचं? तुम्हाला जे काय दिलेलं आहे तो मल्टिप्लाय करायचा टाइम पिरियड. 4 पुरुष आहेत, किती स्त्रिया आहेत? 6 स्त्रिया, किती दिवस लागले? 20 दिवस. हे त्यांचं टोटल वर्क झालं. आता बघा, मेलच्या खाली मेल लिहा, फिमेलच्या खाली फिमेलची संख्या लिहा. किती होते पुरुष? 4, आणि वुमनची संख्या होती 6. नंतर किती पुरुष होते? 2, आणि स्त्रिया किती होत्या? 9. क्रॉसमध्ये मल्टिप्लाय करा, ऍडिशन करा आणि डिव्हाइड करा. 9 गुणिले 4 किती? 36. 6 गुणिले 2 किती? 12. 36 प्लस 12 किती येणार आहे? 48. म्हणून आन्सर किती असेल? 6 1 6, 6 8 48, 4 1 4, 4 2 8, 20 भागिले 2 म्हणजेच किती? 10 दिवस. म्हणून या क्वेश्चनचं जे आन्सर असणार आहे किती असणार आहे? तर 10 दिवस. 9 पुरुष आणि 2 पुरुष आणि 9 स्त्रिया मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? तर 10 दिवसात. जर हा क्वेश्चन रेशोच्या मेथडनं करायचा असेल तर रेशो मेथडनं सुद्धा करता येईल. बघा, किती पुरुष आहेत? 4 पुरुष, किती दिवस लागलेत? 20 दिवस. किंवा 6 वुमनला तेच काम पूर्ण करायला 20 दिवस. हे 20 कॅन्सल झालं, त्यांची एफिशियन्सीचा रेशो भेटल 4 मेल इक्वल्स टू 6 वुमन. अजून 2 न कॅन्सल होते, 2 2 4, 2 3 6. म्हणजे मेल आणि वुमनचा रेशो किती भेटला बघा एफिशियन्सीचा? मेलच्या समोर आहे 3, वुमनच्या समोर आहे 2. आलेली इफिशियन्सी कुठेही पुट करा, एक तर मेलच्या इक्वेशन मध्ये पुट करा किंवा वुमनच्या टोटलवर करा. जर आपण पहिल्या इक्वेशन मध्ये पुट केलं, 4 मेल आहेत, एका माणसाची इफिशियन्सी 3, तर 4 माणसांची 4 गुणिले 3 किती दिवस लागले? 20 दिवस. हे टोटल वर्क झालं. आता हे टोटल वर्क कुणाला करायचं आहे? तर 2 पुरुष, एका पुरुषाची इफिशियन्सी 3, तर 2 पुरुषांची 2 गुणिले 3 6. किती वुमन आहेत? 9. एका वुमनची इफिशियन्सी 2, तर 9 वुमनची 9 2 18, 18 प्लस 6 24. 4 गुणिले 3 गुणिले 20 डिवायडेड बाय 24 किती येईल बघा? 4 1 4, 4 6 24, 3 1 3, 3 2 6, 20 भागिले 2 म्हणजेच किती दिवस येणार आहे? तर 10 दिवस. म्हणून याही क्वेश्चनचा आन्सर किती असणार आहे? 10. अशाही मेथडनं तुम्ही हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, हा क्वेश्चन आहे पर्सेंटेजचा. एका 16,000 किमतीच्या यंत्राची किंमत दरवर्षी 5% कमी होते, तर 2 वर्षानंतर त्याची किंमत किती होईल असं विचारले. बेसिक पर्सेंटेजचा क्वेश्चन आहे. बघा, पहिल्यांदा किती आहे? 16,000 किंमत आहे आणि दरवर्षी 5% कमी होईल. मग 16,000 होती, 16,000 पासून 5% कमी झाली. 16,000चे 5% किती? जर 100% तुमच्याकडे 16,000 असेल तर 10% किती असणार आहेत? 1 शून्य कॅन्सल करा, 1600. जर 10% 1600 असेल तर 5% त्याचा अर्धा असेल. 1600चा अर्धा किती? 800. म्हणून पहिल्या वर्षी त्या वस्तूची किंमत जी असणार आहे ती 800 ने कमी होणार आहे. मग 16,000 होती, 16,000 मधून जर 800 गेले तर किती उरतात? बघा, मायनस करा. 16,000 मधून जर 800 मायनस केले तर आन्सर भेटून जाईल 0 0. 10तून 8 गेले, 2 उरले, 15,200. म्हणजेच पहिल्या वर्षी त्या वस्तूची किंमत किती झाली? 15,200. वापस दुसऱ्या वर्षी काय झाली? 5% कमी झाल्या. वापस 15,200 चे 5% काढा. जर 100% तुमच्याकडे 15,200 असेल तर 10% किती असेल? 1 शून्य कॅन्सल करा, 1520. जर 10% 1520 तर 5% त्याचा अर्धा असेल. 1500चा अर्ध 750 आणि 20चा अर्ध 10, म्हणजे 750 प्लस 10 म्हणजे किती? 5%ची व्हॅल्यू असणार आहे 760. म्हणजे 760 न ती वस्तूची किंमत कमी होणार आहे. 15,200 होती, 760 न कमी होईल. म्हणजेच किती होणार आहे बघा? 0 10तून 6 गेले, 4 उरले, 11तून 7 गेले, 4 उरले, तर राहिले 4. म्हणून त्या वस्तूची जी किंमत होणार आहे ती किती राहणार आहे? 14,440. 2 वर्षानंतर किती होईल? 14,440. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट क्वेश्चन आहे प्रॉफिट आणि लॉसचा क्वेश्चन आहे. नीरजने 500 रुपयाला वस्तू खरेदी केली आणि 560 रुपयाला विकली. मग आपल्याला माहिती आहे प्रॉफिट आणि लॉस मध्ये प्रॉफिट कधी होतो? जर खरेदी किंमत म्हणजे कॉस्ट प्राइस कमी असेल
आणि सेलिंग प्राइस जास्त असेल त्यावेळेस काय होणार आहे, तुम्हाला प्रॉफिट होणार आहे, म्हणजेच नफा होणार आहे. मग खरेदी किंमत किती आहे, 500 रुपये नीरजची, आणि कितीला विकली आहे त्यानं, सेलिंग प्राइस आहे 560, तर प्रॉफिट किती, 500 ची वस्तू 560 ला विकली, 60चा नफा. प्रॉफिट किंवा लॉस कशावर डिपेंड असतो, कॉस्ट प्राइसवर. कॉस्ट प्राइस किती आहे 500, पर्सेंटेज काढायचे म्हणून इंटू 100. हे 2 शून्य कॅन्सल झाले, 60/5 म्हणजेच नीरजला 12% प्रॉफिट होणार आहे. पुढे तुषारचा प्रॉफिट काढा. तुषारची कॉस्ट प्राइस किती आहे 600 रुपये आणि सेलिंग प्राइस किती आहे 666 रुपये. 600 ची वस्तू 666 ला विकाली, म्हणजे प्रॉफिट किती झाला, नफा किती झाला, तर 66 रुपयाचा. कशावर होणार आहे, कॉस्ट प्राइसवर. कॉस्ट प्राइस किती आहे 600, पर्सेंटेज काढायचे म्हणून इंटू 100. 2 शून्य कॅन्सल झाले, 66/6 म्हणजे किती, 11%. तर कुणाला नफा जास्त भेटला, तुषारला. किती टक्क्यानं जास्त भेटला, तुषारला 11% आहे, नीरजला किती आहे 12%. म्हणून जो काही प्रॉफिट जास्त असणार आहे तो असणार आहे नीरजचा जास्त, कुणापेक्षा, तुषारपेक्षा. कितीनं जास्त आहे, 12 - 11 म्हणजे 1%. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, दोन संख्यांचा लसावी व मसावी अनुक्रमे 432 व 72 आहे. जर एक संख्या 216 असेल तर दुसरी संख्या किती. मग फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, लसावी इंटू मसावी इक्वल्स टू पहिली संख्या इंटू दुसरी संख्या. हा एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे, ह्याच्यावर हमखास एक्झाम मध्ये क्वेश्चन असतो. लसावी किती दिला आहे 432, मसावी किती आहे 72, एक संख्या आहे 216, तर दुसरी संख्या किती. हे 432 गुणिले 72 डिवायडेड बाय 216 इक्वल्स टू एक्स. 18 न कॅन्सल होईल, 18 चौक 72, 18 एक 18, उरले 3, झाले 36, 18 दोन्ही 36, 4 एक 4, 4 त्रिकोण 12, 3 न कॅन्सल होईल, 3 एक 3, उरला एक झाले 13, 3 चौक 12, उरला एक झाले 12, 3 चौक 12. म्हणून ह्या क्वेश्चनचं जे आन्सर असणार आहे, जे दुसरी संख्या असणार आहे, किती असणार, 144, ऑप्शन नंबर सेकंड. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आपल्याला क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी कोणती संख्या येईल असे विचारले, कोडिंग डिकोडिंगचा क्वेश्चन आहे. तर ह्याचं जे लॉजिक आहे ते बघा, 7 गुणिले 9 किती येतं 63, त्याच्यातून तिसरा नंबर मायनस केला 5 किती येतं 58. सेम खाली 6 गुणिले 8 48, त्याच्यातून तिसरा नंबर 4 मायनस केला तर किती येतं 44. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर किती असेल मग, 5 गुणिले 8 पंचाट 40 मायनस 6 म्हणजे किती 34, ऑप्शन नंबर थर्ड. नेक्स्ट क्वेश्चन आहे, टोपली ए व बी मध्ये ठेवलेल्या फळांचे गुणोत्तर 7:9 आहे. जर ए टोपलीतील 6 फळे बी टोपलीत ठेवली तर त्यांचे अनुक्रमे गुणोत्तर 1:3 होते. तर ए व बी टोपलीत मिळून एकूण फळे किती. हा क्वेश्चन आपल्याला सॉल्व सुद्धा करायची गरज नाही, 10 सेकंदात आन्सर येणार आहे आपल्याला. बघा काय सांगितले त्यांनी, ए व बी टोपलीत मिळून एकूण फळे किती म्हटलंय. आपल्याकडे रेशो मध्ये किती आहेत एकूण फळं, 9 + 7 16, म्हणून येणारा जे आन्सर असणार आहे ते 16च्या मल्टिपल मध्ये पाहिजे. मग 16च्या मल्टिपल मध्ये एकच ऑप्शन आहे, ऑप्शन नंबर सेकंड, 16 दोन्ही 32, कारण 16 ना बाकी कुठल्या संख्येला भाग जात नाही. म्हणून या क्वेश्चनचं जे आन्सर असणार आहे ते असणार आहे ऑप्शन नंबर सेकंड. पुढे 7 क्रमवार विषम संख्यांची सरासरी दिली आहे किती 20, तर त्यातील सर्वात मोठी संख्या काढा असे विचारले. आपल्याला माहिती आहे सरासरीचा फॉर्म्युला काय असतो, सरासरी इक्वल्स टू, त्याला ॲव्हरेज म्हणतात. तर ॲव्हरेज इज इक्वल टू टोटल सम, सम म्हणजेच बेरीज, डिवायडेड बाय टोटल नंबर. मग किती सरासरी आहे 20 आहे, किती जणांची आहे तर 7 संख्यांची आहे, म्हणजे सम किती असेल बेरीज, हे तिकडे 7 गुणाकारात येतील, 20 गुणिले 7 म्हणजे 140. म्हणून त्यांची जी सम म्हणजेच बेरीज असणार आहे 140. आपल्याला माहिती आहे क्रमवार संख्या असतील तर त्यांच्यामधला गॅप सेम असतो. आपण कन्सिडर करू पहिली क्रमवार विषम संख्या आहे x + 1, तर दुसरी किती असेल x + 3, पुन्हा x + 5, पुन्हा x + 7, नेक्स्ट x + 9, किती झाल्या 1 2 3 4 5, आपल्याला 7 दिल्यात. पुढली x + 11 आणि x + 13, या सगळ्यांची बेरीज किती आहे तर 140. ऍड करा, x x 2 3 4 5 6 आणि 7, 7x झाले. बाकीच्यांची ऍडिशन, 3 आणि 1 4, 4 आणि 5 9, 9 आणि 7 16, 16 + 9, 16 + 9 किती होतात बघा, 9 आणि 6 15, हातचाला 1 25, 25 + 11 आणि 13, 5 आणि 1 6, 6 आणि 3 9, 2 आणि 1 3 आणि 1 4, 49 इक्वल्स टू 140. इकडे 49 मायनस मध्ये जातील, 7x इज इक्वल्स टू
140 मायनस 49 किती येतं बघा. 10तून 9 गेले, 1 उरला, इथं राहिले 3, 13तून 4 गेले 9. जर 7x म्हणजे 91 असेल तर x म्हणजे किती? 7 1 7 उरले 2 झाले 21, 7 3 21, x ची व्हॅल्यू 13. आपल्याला सगळ्यात मोठी संख्या विचारली होती. सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे? x प्लस 13. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असेल x ची व्हॅल्यू आहे 13. 13 प्लस 13 म्हणजेच किती? 26. म्हणून ऑप्शन असणार आहे ऑप्शन नंबर 4. नेक्स्ट क्वेश्चन आहे. हा आपल्याला इक्वेशन बेस्ड क्वेश्चन होता. याला सॉल्व्ह करायचं होतं. 8चा स्क्वेअर किती? 64. 15चा स्क्वेअर किती? 225 आणि ब्रॅकेटचा पॉवर 1/2 आहे आणि होल ब्रॅकेटची पॉवर किती आहे? 3. मग 64 प्लस 225 करा ऍड. किती येतं बघा. 5 आणि 4 9, 6 आणि 2 8, 289. हे 1/2 काय डिनोट करतात? हे वर्गमूळ. 289 कितीचं वर्गमूळ आहे? 17चं. म्हणून हे पूर्ण याची व्हॅल्यू किती आली? 17. आणि ब्रॅकेटची पॉवर किती आहे? 3. पॉवर 3 म्हणजे घन करायचं आहे. म्हणजे 17चा 3 वेळेस गुणाकार. 17चा घन किती असतो? 4913. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असणार आहे 4913. नेक्स्ट क्वेश्चन इक्वेशन बेसच होता. -2 -3 कसं सॉल्व्ह करणार? आधी ब्रॅकेट सॉल्व्ह करून घ्यायचं. -2 -3 किती झालं? -5. त्याच्यानंतर इंटू हे 5 प्लस 3 किती आलं? 8. बरोबर आहे. नंतर डिवाइड मध्ये आहे, हे डिवाइड मध्ये सॉल्व्ह करू आपण. -3 -2 किती आलं? -5. हे -5 -5 कॅन्सल झालं. वरी न्यूमरेटरला फक्त 8 राहिलं. आता हे खाल्लं डिवाइड करू आपण. बघा खाल्लं सॉल्व्ह करू. -4 -6 -10 डिवायडेड बाय -7 -5 किती झालं? ते -12. हे मायनस कॅन्सल झालं. हे भागाकारातले 12 हे कुठं जाणार आहेत? वरी न्यूमरेटरला जातील. म्हणजे कसं झालं आपलं? 8 डिवायडेड बाय 10, 10 डिवायडेड बाय 12. हे 12 इथं वर जातील. म्हणजेच 8 गुणिले 12 डिवायडेड बाय 10. म्हणजेच 12 96. 96 भागिले 10. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर किती असणार आहे? 9.6. 9.6 ऑप्शन नंबर 2. नेक्स्ट क्वेश्चन आहे. हा सुद्धा आपल्याला क्वेश्चन मार्कची व्हॅल्यू काढायची आहे. नंबर 3चा क्वेश्चन आहे. आपल्याला लॉजिक काय ह्याच्यामध्ये बघा. 14 आणि 17 पासून हे 240 कसे तयार झालेत? ह्या दोघांचा गुणाकार केलाय. 14 गुणिले 17 किती येतं? 17 चोक 68, हातचे आले 6. 17 1 17, 17 आणि 6 किती? 23, 238. त्याच्यात जर 2 ऍड केले तर आन्सर किती येतं? 240. त्याच पद्धतीनं 12 96, 96 मध्ये 2 ऍड करा 98. मग इथं क्वेश्चन मार्कची अशी व्हॅल्यू असेल की दोघांचा गुणाकार करून 2 ऍड केलं तर 591 यायला पाहिजे. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर आहे 31. 31 गुणिले 19 करा किती येतं? 19 1 19, 7 आला 1. 19 त्रिक 57 आणि 1 58, 589. 2 ऍड केलं तर 591 येतंय. कंडिशन सॅटिस्फाय होत्या. म्हणून या क्वेश्चनचं जे आन्सर असणार आहे ते किती असणार आहे? 591. धन्यवाद.